शिवरायांची गारद म्हणजे नेमकी काय, मुळात गारद या शब्दाचा अर्थ काय, गारद कधी व कुठे दिली जाते व थिएटरमध्ये सिनेमागृहांमध्ये अशा पद्धतीने गारद देणं हे योग्य आहे की अयोग्य, या सगळ्यावरची उत्तरं मी आपल्याला या व्हिडिओमधून देणार आहे। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। या व्हिडिओच्या निमित्ताने आम्ही काही अभ्यासकांशी संवाद साधला असता त्यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यानुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 ला म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार 6 जून 1674 ला रायगडावरती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला। यावेळी दरबारात येताना छत्रपती शिवाजी महाराज हे हत्तीवरून येणार होते। त्यांची स्वारी नगरखान्यापर्यंत पोहोचताच तिथे उभे असलेल्या द्वारपालांनी एकमेकांना इशारा केला आणि त्यानंतर गारदी किंवा चोपदार यांनी पुढे येऊन शिवरायांची गारद दिली। थोडक्यात तुम्हाला अंदाज आला असेलच की जेव्हा महाराज हे दरबारामध्ये प्रवेश करत असतात त्या वेळेला जी घोषणा दिली जाते किंवा जी ललकारी दिली जाते त्याला गारद असं म्हटलं जातं। मराठीमध्ये हे नाव गारद असं आहे, तर संस्कृतमध्ये याला बिरुद असं म्हटलं जातं, तर उर्दूमध्ये या शब्दाला अलकाब असं सुद्धा ओळखलं जातं। थोडक्यात काय, तर जेव्हा महाराज हे आपल्या सिंहासनावर आसनस्थ होणार असतात त्यावेळेला गारद देण्याची पद्धत आहे। त्यामुळे शिवरायांची ही गारद शिवजयंतीला किंवा शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी जे कार्यक्रम आयोजित केले जातात, व्याख्यानं आयोजित केली जातात, त्यामध्ये देण्याची पद्धत आहे किंवा ती दिली जाऊ शकते। त्यावेळेस सुद्धा शिवरायांची मूर्ती किंवा प्रतिमा समोर असल्यास तिला नमन करून मगच ही गारद दिली जाते। त्यामुळे आता या व्हिडिओमध्ये पुढे आपण शिवरायांची गारद म्हणजे नेमकं काय, या घोषणेतील शब्दांचा अर्थ काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत। गडपती, गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचं अधिपत्य राज्य आहे असा राजा। गज अश्वपती, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहेत असे महाराज। भूपती, प्रजापती, राज्यातील भूमीचे व प्रजेचे पती अर्थात रक्षण करते। सुवर्णरत्न श्रीपती, राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यांच्यावर ज्यांचं अधिपत्य आहे असे महाराज। अष्टावधान जागृत, 8ही प्रहरी जागृत राहून राज्याच्या 8ही दिशांवर लक्ष असणारे महाराज। अष्टप्रधान वेष्टित, ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत, राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे महाराज। शिवरायांनी राज्य चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते याचाच हा संदर्भ। न्यायालंकार मंडित, कर्तव्य आणि न्याय कठोर राहून सत्याच्या बाजूने व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज। शस्त्रशास्त्र पारंगत, सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत असलेले महाराज। राजनीती धुरंदर, राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज। प्रौढ प्रताप पुरंदर, मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवलाय असे महाराज। क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज। सिंहासनाधीश्वर, 32 मण सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज। महाराजाधिराज, विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचं स्वीकारलंय असे महाराज। राजा शिवछत्रपती, प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारलंय असे छत्रपती शिवाजी महाराज। शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा। व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।